नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं राजेश फूडीज चॉईस या चॅनलमध्ये. तर आता आपण आज बघूया चिकन बिर्याणी कसं बनवायची. इथे चिकन घेतलं आहे आपण अर्धा किलो. ते वॉश करून घ्यायचं मस्त पाण्याने. आणि चिकन मसाला, लाजीज मसाला, जिंजर गार्लिक पेस्ट असे आपले 3 पाकिट तुम्ही आता बघितले होते. हळद, लाल कांदा लसूण मसाला, गरम मसाला, लाल मिरच मसाला, जिरे पावडर, धना पावडर आणि अद्रक लसूण पेस्ट हे आता आपण चिकन मॅरिनेट करण्यासाठी वापरणार आहोत. आणि आता आपण खडे मसाले जे घेतले आहेत ते बघूया. वेलची, दालचिनी, तेजपत्ता, लवंग, आपले जे घेतलेले मसाले आहेत सर्व ते मिक्स करून परत त्यामध्ये मीठ पण आहे, ते सर्व आपल्याला चिकनवरती टाकायचं आहे. आणि चिकन हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सर्व मसाल्यामध्ये. अशा पद्धतीने चिकन सर्व आता पूर्ण चिकनला आपला मसाला लागला पाहिजे. म्हणजे आपल्याला ते मॅरिनेट करायला ठेवायचं आहे 5 मिनटासाठी, 15 मिनटासाठी. इथं आपण घेतलं आहे कुकर. आपण झटपट बिर्याणी बनवणार आहोत. कुकरमध्ये 3 ते 4 टेबलस्पून त्यामध्ये ऑइल घ्यायचं आहे. कांदा अशा पद्धतीने उभ्या पद्धतीने चिरून घ्यायचा आहे आपल्याला बिर्याणीसाठी. आणि कांदा 4 ते 5 मोठे कांदे घ्या चिरण्यासाठी. त्यानंतर ते आपण तेलामध्ये मस्त फ्राय करून घ्यायचं आहे, रेड ब्राऊन कलर येईपर्यंत त्याला कांद्याला अशा पद्धतीने सेपरेट करून घ्यायचा आहे व्यवस्थित. कांदा त्याने व्यवस्थित फ्राय होईल. आपला रेड ब्राऊन कलर येण्यापर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे आपल्या तेलामध्ये. आणि तो जो आपला फ्राय केलेला कांदा आहे तो आपल्याला अर्धा वापरू शकतो आपण मसाला बनवण्यासाठी आणि अर्धा गार्निशिंगसाठी. आपण अर्धा किलोच तांदूळ घेतले आहेत. बिर्याणीचा जो लांबडा राईस असतो तो आणलेला आहे आपण, तो वॉश करून घेतलेला आहे. कांदा बघा आपला अशा पद्धतीने लालसर मस्त फ्राय करून झालेला आहे. आपण जे खडे मसाले घेतले होते ते सर्व दालचिनी, लवंग, काळी मिरी, तेजपत्ता ते सर्व आपण तेलामध्ये टाकणार आहोत गरम होण्यासाठी. ते गरम झाल्यानंतर कढीपत्ता त्यामध्ये ॲड करायचा आहे. आणि त्यानंतर आपलं मॅरिनेट केलेलं चिकन त्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे. मित्रांनो, चिकन मॅरिनेट करताना मी दही ॲड केलं नव्हतं. तर तुम्हाला दही त्यामध्ये आवडत असेल दही ॲड करू. अशा पद्धतीने आपण आता चिकन त्यामध्ये ॲड केलेलं आहे तेलामध्ये. आणि त्याला असं चांगलं हलवायचं आहे. थोडंसं शिजून घ्यायचं आहे 50 ते 60% मिक्स करून घ्यायचं. कारण मसाला त्याला लागला पाहिजे आपण जो टाकलेला आहे तो. त्यामध्ये आपण आता राईस ॲड करून घेऊया जो आपण धुवून ठेवला होता साईडला. 15 मिनटं तो राईस आपण त्यामध्ये ॲड करायचा आहे. नंतर ते मिक्स करायचं चिकन राईस आणि कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे. आपण बनवत असलेले बिर्याणी कुकरमध्ये बनवत आहोत झटपट. जर तुमच्याकडे वेळ नसेल तर अर्धा ते 1 तासामध्ये बिर्याणी बनवण्याची ही सोपी पद्धत आहे. तुम्हाला पण आवडले असेल तुम्ही पण एकदा घरी ट्राय करा ज्या पद्धतीने मी बिर्याणी बनवली ते. माझ्या व्हिडिओमध्ये मी जे आहे ते रिअल दाखवण्याचा प्रयत्न करतो. आणि कोणी ज्याला काही येत नसेल बनवता असा व्यक्ती पण आपलं चॅनलचा व्हिडिओ बघून ती रेसिपी सहज पद्धतीने बनवू शकतो आणि तो इथून काहीतरी शिकू शकतो. जर आपला बिर्याणीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग चॅनल सबस्क्राईब करा लवकर आणि बेल आयकॉन पण प्रेस करा नेक्स्ट व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी. बाय, टेक केअर.